रपाटा. तर नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला एवढा आनंद होत आहे की आजपर्यंत तुम्ही मला रील्स मध्ये बघत होता आणि माझ्या प्रत्येक रील्सला भरभरून प्रतिसाद देत होता, भरभरून प्रेम दिलं. आता तुम्ही यांना बघणार आहे रुपेरी पडद्यावर, म्हणजेच मराठी मूवी मध्ये. तर आहे ना ही आनंदाची बातमी, आणि हीच आनंदाची बातमी पहिल्यांदा माझं कुटुंब म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत मला ही शेअर करू वाटली. तर मित्रांनो, या मूवीचा ट्रेलर राजश्री मराठी या युट्यूब चॅनेल वरती ठीक 6:30 वाजता सायंकाळी येतोय. या ट्रेलरला तुम्ही नक्की प्रेम द्या आणि 2 जानेवारी पासून हा मूवी थिएटर मध्ये येतोय. तर ह्या मूवीला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम द्यावं. जसं माझ्या रील्सला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, असंच प्रेम या मूवीला द्यावं, एवढीच मी अपेक्षा करतो. आणि या चित्रपटामध्ये मला एक सुक्याचं पात्र भेटलेलं आहे, जे की फुल टू धमाल कॉमेडी पात्र आहे. तर हे पात्र बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या शाळेतील आठवणी जाग्या होणार आहे. तर या मूवीला भरभरून प्रेम द्या. थँक्यू. व्हॅलेंटाईन डे साठी माझ्याकडे कोण सुद्धा गर्लफ्रेंड नाही. तो 8 दिवसासाठी माझी गर्लफ्रेंड होईल काय? अरे रडू नकोस की, होते तुझी मी गर्लफ्रेंड. खरंच काय? पण या व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये मी तुझ्यासोबत फिरायला फक्त 8 ते 12 ह्याच वेळेत येऊ शकते. बरोबर, चालतंय. मग पहिल्या डे दिवशी मी येतो तुला न्यायला. 12 वाजेपर्यंतच का म्हणली? की घरातल्याच मी भेट असणार आहे. म्हणजे ही संस्कारी पोरगी आहे. तिला व्हॅलेंटाईन्स राहू दे, लग्नाच विचारतो. तुझ्यासारख्या संस्कारी मुली आजकाल मिळत नाहीत. होय का? थँक्यू. पण तू 12 पर्यंत का म्हटलीस? कारण 12 ते 3 आणि 3 ते 6 पुढे दोघांनी वेळ दिलाय. तोच आहे बघ त्यो. काय रे तूच काय तेव्हा? होय होय, मीच आहे. माझं तुमच्या पोरगीवर लय प्रेम आहे. तिच्यासाठी मी काय पण करू शकतो. लग्न केलं तर मी तिच्या संगच करणार, नाहीतर मी जीव देणार. काय गांजे काय म्हणतो ह्यो? होय आई, माझं ह्याच्यावर लई लई प्रेम आहे, पण लग्नाचं वचन मी दुसऱ्याला दिलंय. वचन पाळ बाळा, वचन महत्वाचं असतंय. ओ ही बघा की कसलं भारी आहे. ही लय भारी. अगो आयु तू बघ. अगो बाई तू भांडी पण कसं लागलं रे. चल तिची जरा खिचूयाच. काय मग तू भांडी पण घासतीस वे? अहो भांडीच नाही, धुणं झाडून लुटून फरशी पुसून स्वयंपाक पण मीच करतो. या तुमची बायको काय करते का नाही? करते की काय? इंस्टाग्राम वर रील्स. आमच्या पोरगीला पण असाच नवरा पाहिजे. काय सांगताय? मग मी ही वापर समजू काय? एवढ्या गुणाचा जावाई भेटणार नाही, मला सगळी कामं येते ती. अरे शाळेत ना आलाच नव्ह का? मग काय शिकवलं शाळेत आज? पप्पा आमच्या शाळेत लई भारी शिकवती ती. खरं काय? काय शिकवते ती? पप्पासनी उलट बोलायचं नाही. बघितलंच का मयुरी, कसलं भारी शाळेत संस्कार देते ती. संस्कार असं दिलं पाहिजेत पोरासनी बघ. हे मम्मी हे दर दप्तर चाट शिरनाट ठेव जा. अरे आता तर म्हणलास की शाळेत उलट बोलायचं नाही म्हणून शिकवलं. पप्पासनी उलट बोलायचं नाही म्हणून शिकवलंय, मम्मीला उलट बोलायचं नाही कुठं शिकवलंय. पप्पा ती शेजारची किती गरीब आहे ती. तुला कसं कळलं? त्यांच्या पोरगीने 1 रुपयाचं नाणं गेलंय म्हणून ती रडत बसली ती. बाय बाय किती कंजूस माणसं आहेत. आपण देऊया 1 रुपया त्यासनी.
असं गावठी सारखं बघू नका. हे आपल्या जोडीदाराच्या वडिलांनी हॉटेल टाकले. कल्याण मध्ये सगळ्यात मोठं हॉटेल आहे. आणि तिथे गेल्यावर गावठी सारखं वागू नका, शहरातल्या सारखं वागा. असंच ना? होय होय, आणि शहरातल्या सारखंच बोला. हो का? बोलते वैभव. लय पण ओव्हर ऍक्टिंग करू नको. चल लवकर जेवण चपट. हो दादा, इथे जेवणच कुठं आहे? आधी मालकासने शुभेच्छा तर द्या. बरोबर देतो. मला कुठं आहे? अप्पा नमस्कार. नमस्ते नमस्ते. कॉंग्रॅच्युलेशन भावा, एवढं मोठं हॉटेल टाकलंस. थँक्यू. बरोबर. जेवणाला काय काय आहे? व्हेज पण आहे, चिकन मटन पण आहे. होय काय? चिकन मटन. चला जेवायला. चला. बसा. वैभव मंडळ कुठल्या गावचे? अप्पा शहरातली. बर बर. सर काय ऑर्डर देऊ? एक काम करा, मला जरा मेन्यू कार्ड द्या. मला पण खायला मेन्यू कार्डच द्या. नमस्कार ताई, नमस्कार. मी शासनाकडून आलोय. बोला की, काय काम आहे? परवा झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झालाय असं लोकांचं मत आहे. त्यामुळे सर्वे करायला आलोय. काय सर्वे? तुम्ही मतदान कुठल्या उमेदवाराला केलं? अहो, निवडून आलेलेच दिलं असणार ना. अच्छा, तुम्ही कुठल्या उमेदवाराकडून पैसे घेतले? पडलेल्या. किती रुपये घेतले? 2000. 2000 रुपये परत करा. का? त्याच उमेदवाराचा कार्यकर्ता आहे मी. अहो, त्या पैशाच्या मी साड्या घेतल्या. वाटलं तरी हसले ना तुमच्याकडे कामाला. ओ, जरा 2 मिनिटं थांबा. अगं, तू इथं कशी काय? आणि ह्या कोण आहेत? अगं, मला ह्याच गावात दिल्या आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत. मला पण ह्याच गावात दिल्या. पण तुझा नवरा कुठे दिसेना? ते मुंबईला गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे. तुझा नवरा काय करतो? आमचे ह्याने शेती करतात. शेतकऱ्यासंग लग्न केलेस? होय, मग त्यात काय एवढं? आमची पण इथं 50 एकर शेती आहे आणि मुंबईमध्ये 3 कोटीचा बंगला आहे. लयच मोठी पार्टी दिसत्या. या गरीबाच्या कधी तर उंबऱ्याला पाय लावून जावा. बर बघू. बर, मी आलो इथनं, तू चल पुढे घरला. आमचं पण इथंच घर आहे. चला की घरला. चला तर बघूया हिचं घर कसलं आहे. तुम्ही काय आलाय? अहो, तुम्हीच सांगितलं होतं की उंबरेला पाय लावून जा म्हणून. उंबऱ्याला पाय लावून जाय सांगितलेलं. आत यायला नाही.